मेडिकलच्या विद्यार्थिनीचा दुचाकी अपघातात मृत्यू. डॉक्टर होण्यापूर्वीच तरुणीवर काळाचा घाला. डोंगरशिवली नजीकची घटना. दुचाकीची समोरासमोर धडक झाल्यानंतर बाजूला जाणाऱ्या बसला डोके धडकल्याने एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुलढाण्याच्या डोंगरशिवली गावाजवळ घडली आहे. ऋतुजा गणेश सावळे असे या तरुणीचे नाव असून ती वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होती. ऋतुजा सकाळी बुलढाणा येथे कॉलेजला येण्यासाठी गावातून निघाली. मात्र काही अंतरावर येताच समोरून येणाऱ्या एका दुचाकीने तिला धडक दिली. धडक बसल्यानंतर ऋतुजाचे नियंत्रण सुटून तिचे डोके बाजूला जाणाऱ्या बसवर धडकले, ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डॉक्टर होण्यापूर्वीच या तरुणीवर काळाने घाला घातला. या घटनेने डोंगरशिवली गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ऋतुजा MBBS साठी सुद्धा पात्र झाल्याची माहिती मिळत आहे.